श्री स्वामी समर्थ. बखर भाग 41. बर्वे कारभारी. चोळप्पा श्रींचा भक्त होता, पण महाराज त्याच्या आधी नियत किंचितही नव्हते. अगदी नवीन मनुष्य दर्शनास आलेला व खूप वर्षांचा सेवेकरी. दोघांबरोबर वर्तणूक सारखीच. समर्थ कृपेने चोळप्पास संतती संपत्ती प्राप्त झाली. कृष्णाप्पा म्हणून त्याचा मुलगा श्रींच्या सेवेत तत्पर असे. एकेवेळी असं झालं की राव बहादूर बर्वे कारभारी असताना मठासंबंधी काही वर्षासन घेण्यास कृष्णाप्पा त्यांच्याकडे गेला. पावतीवर सही करायची ती त्यानं मोठ्या प्रयासानं केली. हे कारभारी यांनी पाहून थट्टेनं ते असं म्हणाले, वाह, काय मुलाची हुशारी आहे. यावेळेस महाराज कारभारी यांच्याच घरी होते. बर्वे यांच्यावर श्री समर्थ रागवून म्हणाले, काय रे गाढवा, काय म्हणतोयस तू? तू काय केलंस? तेल विकून पोट भरलेस एवढंच ना? त्याला का नाव ठेवतोस तू? त्याचं भाग्य निराळं आहे. बर्वे यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली. सद्गुरूंच्या सेवेसारखं श्रेयस्कर कोणाचं कर्म आहे? द्रव्य लोभामुळे चोळप्पाला श्रींच्या सेवेचा केव्हा केव्हा विसर पडे. माझं खाऊन माझ्यावर फिरलास असं महाराज चोळप्पाला नेहमी म्हणत असत. एकदा महाराज बाजारात बसलेले असताना भर 2 प्रहरी तिथून जाण्याचं मनात आलं व चोळ्या, खेतर लाव अशी चोळप्पास महाराजांनी आज्ञा केली. सेवेकऱ्यांनी फार प्रार्थना केली, महाराज, ऊन फार कडक आहे, काही वेळ येथेच आराम करावा. सेवेकऱ्यांना वेड्या वाकड्या 10-5 शिव्या मिळाल्या आणि महाराज एकदम उठून चालते झाले. अर्थात सेवेकरी मंडळी त्यांच्या मागून निघाली. चोळप्पाच्या अंतःकाळी अर्धा कोसावर महाराजांची स्वारी असताना त्याला दर्शन दिलं नाही. चरणतीर्थही मोठ्या कष्टानं एका सेवेकऱ्यानं मिळवून चोळप्पास नेऊन पाजलं. चोळप्पाला महाराज कधी कधी चोळ्या व कधी जैन या नावानं हाक मारी. महाराज कधी कधी काट्यात जाऊन सुखानं निद्रा करीत. वास्तविक पाहता त्यांना निद्रा मुळीच नव्हती. श्री स्वामी समर्थ.